त्यामुळे आदिवासींना गावातच रोजगार उपलब्ध होईल व त्यांचं स्थलांतर होणार नाही आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण पण होईल। आणि चौथी आमची अशी आहे, मंजूर झालेले वन हक्क दावे त्याच्यामध्ये क्षेत्र कमी पडलेलं आहे। कमी म्हणजे कमीत कमी 17 गुंठे त्यांच्या नावावर झालेली जमीन आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह चालत नाही, म्हणून त्यांना ते क्षेत्र वाढवून कमीत कमी 5 एकर इतकं करून देण्यात यावं, याच्यासाठी आमच्या इथं मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबांना। आणि गावातील ग्रामपंचायतीकडून आमच्या समाजाची खूप छळवणूक होते आणि ते आमच्या समस्या ऐकून घेत नाही, म्हणून त्यांच्यावर पण काहीतरी हे बसायला पाहिजे। आणि गावामध्ये आदिवासी भिल समाज राहतो त्या जागेवर त्या जागा त्यांच्या घरकुल बांधण्यासाठी त्यांच्या नावावर करून देण्यात यावा, अशी पण आमची एक मागणी आहे। आणि आदिवासी संरक्षण कायदा पेसा ॲक्ट 1996 महाराष्ट्र राज्यातील 13 राज्यात 49 तालुक्यामध्ये 2835 ग्रामपंचायतीमध्ये हा पेसा क्षेत्रामध्ये येतात, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। बस अशा आमच्या भरपूर मागण्या आहे, पण मग आता एवढं मी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो। गावातले बी सही शिक्के देत नाही, सरपंच ते सही शिक्के देत नाही गरीबायला। काय बोलत होती? गरीबायला सही शिक्के देत नाही सरपंच, हे गावातले सरपंच ते पंचायत गरम लोक सही शिक्के देत नाही। कागदावर मी किती रोजचे कागद राहील ते सही शिक्के देईना नाही ना। फॉरेस्टची जमीन काढेल, फॉरेस्टची जमीन साऱ्याला काढेल, आम्हाला ते पाहिजे ना, मग आम्हाला वन जमीन आमच्या नावानं करून देण्यात यावं, गायरान जमीन नावावर करून देण्यात यावं आणि पाझर तलाव असं सगळे जातीचं कास्ट आहे, पण ते देईना नाही सही शिक्के। गरम लोक बी देत नाही ना, सरपंच बी देत नाही सही शिक्के। आम्हाला काय सांगतात ते म्हणते आमच्याकडे नाही आहे कायदा, मग कोणाकडे कायदा आहे? तुम्ही जा म्हणते वर तिकडे कलेक्टरला जा म्हणते, साहेबाला भांडा म्हणते। हा ना, घरकुल बांधण्यासाठी सुद्धा जागा उपलब्ध नाही। तुम्ही भूमिहीन आहात का? हा, नियमामध्ये बसता का गायरन? मग बसतो ना, कसून तेच खवरायला आम्ही खानगी जमीन नाही आम्हाला, पण खानगी जमीन खवरायला कसून असल्यामुळे आम्ही या ठिकाणी या लोकांचं आणि प्रत्येक ठिकाणी भूमिहीन हे बेघर आहे, त्यांना जागा सुद्धा नाही राहण्यासाठी। आता बऱ्याच ठिकाणी आमचे लोक हाकलून देण्यात आले। या उपोषणामध्ये आपण ती मागणी केलेली आहे ना? हो आहे ना, आमची ती मागणी पण आहे। सर पूर्ण नाव सांगा तुमचं? माझं नाव विनायक पंडित पवार, मी राहणार कणकोरा, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख एकलव्य आदिवासी भिल समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेमध्ये मी कार्यरत आहे। आणि त्याच्याच वतीने आम्ही या संस्थेच्या वतीनेच इथं उपोषण ठेवलेलं आहे।